हॅलो फ्रेंड्स, माझे नाव आहे सचिन आणि मी आज तुम्हाला शिकवणार आहे HTML. HTML काय आहे ते आपण सगळ्यात अगोदर पाहू. मी माझा ओपन करतो ब्राउझर आणि ब्राउझरमध्ये मी ओपन करतो माझा नोटपॅड. तर नोटपॅड ओपन केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण पाहू की HTML वर्क काय करतं. मी जातो google.com वर आणि कोणती एक वेबसाईट ओपन करतो, लाईक UID आहे. तर इथं जी तुम्ही आता वेबसाईट बघणार आहात ही टोटली बनलेली आहे HTML ने. वेट, बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट बनलेली आहे टोटल बनलेली आहे HTML ने. हे तुम्ही ॲनिमेशन्स बघतायत, हे जे फॉन्ट बघतायत, ही जी ब्ल्यू लाईन आहे, अपडेट आधार, ही लिंक, ही टोटल बनते HTML ने. तर HTML लिहितात कशी? तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो HTML लिहितात कशी. HTML लिहितात या ब्रॅकेट्सच्या मध्ये. यांना म्हणतात लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ब्रॅकेट. यांना काय म्हणतात? लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ब्रॅकेट्स. मग माझं म्हणणं आहे की या ब्रॅकेटच्या मध्ये मी जे पण लिहिलं ते HTML राहील. हां, हे HTML राहील, पण ती तुम्हाला टॅगच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. आता तुम्ही सांगाल हा टॅग काय असतो. वेट मी सांगतो टॅग काय असतो. टॅग एक अशी प्रॉपर्टी असते जी इंडिकेट करते की हे वेब पेजचं कंटेंट आहे. येस मित्रांनो, टॅग एक अशी प्रॉपर्टी आहे जी इंडिकेट करते की हे वेब पेजचं कंटेंट आहे. आता ते तुम्हाला कसं काय समजेल. सगळ्यात अगोदर तुम्ही ओपन करा तुमचं ब्राउझर आणि ब्राउझरला सर्च करा google.com. google.com वर गेले की सर्च करा VS कोड. VS कोड सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक येईल तिच्यावर क्लिक करा. पहिली लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चॉईस करा आणि ऑपरेटिंग सिस्टीम चॉईस केल्यानंतर सपोज माझा विंडोज आहे, मी विंडोजवर क्लिक करतो आणि याला सिंपली डाउनलोड करून घेतो. डाउनलोड. मित्रांनो, माझ्याकडे व्हिज्युअल स्टुडिओ कोड डाउनलोड आहे म्हणून मी डाउनलोड करत नाही. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ओपन करा VS कोड. VS कोडमध्ये तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल इन्स्टॉल केल्यानंतर. तर VS कोड ओपन केल्यानंतर तुम्ही सगळ्यात जा तुमच्या फाईल्समध्ये गेल्यानंतर एक फोल्डर बनवा. मी बनवतो माझ्यावाला फोल्डर इथं डी ड्राईव्हला न्यू फोल्डर आणि फोल्डरचं नाव देऊन देतो YT ट्रॅक. हे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्ही ज्या VS कोडला इथं वर एक ऑप्शन दिसेल तुम्हाला फाईलमध्ये म्हणा ओपन फोल्डर. ओपन फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या डी ड्राईव्हला आणि शोधा तुमचे ते फोल्डर. मी इथं दिलेलं होतं YT प्रॅक. दिस इज अ फोल्डर YT प्रॅक. याला सिलेक्ट करा. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या इथं खाली एक्सटेन्शन्समध्ये तुम्हाला काही डिपेंडन्सीज डाउनलोड करावं लागतील ज्या HTML आपल्याला प्रोव्हाइड करतं विथ व्हिज्युअल स्टुडिओ कोड. इथं तुम्ही लिहा आता HTML. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचे एक्सटेन्शनवर क्लिक केलं. इथं वर सर्च बॉक्समध्ये सर्च करा HTML. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल HTML स्निपेट्स. HTML स्निपेट्सला इथून इन्स्टॉल करून घ्या. ओके. आणि याच्यानंतर अजून एक एक्सटेन्शन डाउनलोड करा, त्याचं नाव आहे लाईव्ह सर्व्हर पण इथून इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यानंतर फ्रेंड्स इथं वर क्लिक करा फाईल्सच्या ऑप्शन्सवर. तुमच्या इथं माझं जे फोल्डर आहे
ते इथं ओपन झालेलं आहे. तुम्ही ज्या नावाने फोल्डर बनवणार ते तुमच्याला इथं वर ओपन होईल. त्याच्यामध्ये एक फाईल बनवा. तिचं नाव राहील index.html. ओके. index.html फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथं शिफ्ट आणि 1 दाबा. शिफ्ट आणि 1 प्रेस केल्याने तुम्हाला इथं बॉयलर प्लेट भेटेल. एंटर. हे काय? ही बॉयलर प्लेट आहे. कशाची? HTML ची. हा तो कोड असतो जो आपल्याला रेडीमेड प्रोव्हाइड केला जातो VS कोड कडून. याला परत परत लिहिण्याची गरज नाही कारण हा सेम असतो. आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या पीसीवर राईट क्लिक करा आणि तुम्हाला एक ऑप्शन शो होत असेल ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं डायरेक्ट ओपन होईल. मी थोडी सेटिंग चेंज केलेलं आहे म्हणून मला इथे जावं लागेल माझ्या ब्राउझरला आणि मी इथं लिहिलं लोकल होस्ट. तर मी माझे फोल्डर सिलेक्ट करेल. ठीक आहे, माझे ओपन झालेलं आहे. आता इथं मला कोणताही कंटेंट दिसत नाही कारण मी इथं काहीही शो केलेलं नाही. मी इथं येतो आणि इथं लिहितो हॅलो. तुम्ही बघू शकतात हॅलो हे प्रिंट झालेलं आहे. आता हे हॅलो एकदम स्टॅटिक प्रिंट झालेलं आहे. आता मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की HTML मध्ये प्रत्येक गोष्ट टॅग्स मध्ये लिहिली जाते. मग मी इथं जर लिहिलं चाचा, हा टॅग आहे नाही, हा टॅग नाही. मग तुम्ही बोलले होते की याला आपण एक काम करू, लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ब्रेसेस मध्ये लिहू. हा टॅग आहे नाही, हा टॅग नाही. आणि मी याच्यामध्ये जर लिहिलं हॅलो, हॅलो तो प्रिंट झाला पण याची काही आयडी नाही HTML मध्ये. जरी तो प्रिंट झाला असेल मग HTML मध्ये टॅग कोणते सांगतो. वेट, मी इथं लिहिलं हॅलो आणि मी याला एक टॅग मध्ये टाकून दिला H1. H1 लाईक हेडिंग टॅग्स. H1 क्लोज पण होतो. डिफरन्स मी खाली लिहितो परत हॅलो. तुम्ही बघू शकतात की वरच्या हॅलो जे ते बोल्ड अँड डार्क आलेलं आहे आणि खालचे जे हॅलो आहे ते एकदम सिंपल आलेलं आहे कारण मी याला डायरेक्ट प्रिंट केलेलं आहे. इथं काही मी टॅग नोंद केलेला नाही. मग हेडिंग टॅग किती असतात? हेडिंग टॅग असतात मित्रांनो H1 टू H6. ओके, येस. आता मी तुम्हाला एक एक करून ते शो करतो. मी इथं लिहितो H1, हॅलो, H2, हॅलो, H3, हॅलो, H4, हॅलो, H5, हॅलो, H6, हॅलो. अँड दिस इज आउटपुट. तुम्ही इथं बघू शकतात की जो H1 टॅग होता तो सगळ्यात मोठा इथं शो झालेला आहे आणि जो H6 आहे तो सगळ्यात लहान. इथं पहा H6 सगळ्यात लास्ट आणि तो सगळ्यात लहान आहे आणि H1 हा सगळ्यात मोठा आहे. तर हे असतात आपले मित्रांनो हेडिंग टॅग्स. तर हे कुठे यूज होतात तुम्हाला मी आता ही वेबसाईट दाखवतो. हे तुम्हाला जे इथे दिसत आहेत ते सगळे हेडिंग टॅग्स आहेत. तुम्हाला काय वाटतं हा कोणता टॅग असेल? एक वेळेस आउटपुट पहा. हा H1 टॅग आहे जो त्या डेव्हलपरने यूज केलेला आहे वेबसाईट बनवण्यासाठी. आता तुम्हाला हेडिंग टॅगशी तुम्ही नोंद झालेला आहात. तुम्हाला पुढे घेऊन चाललो. HTML मध्ये अजून बरेच टॅग असतात. त्याला म्हणतात, आता सपोज मी एक नाव लिहिलं हे कैसे हो, कैसे, इथं ते नाव आलेलं आहे आणि ते नाव एकदम सिंपल फॉर्ममध्ये आलेलं आहे. मला त्याला लाईट करायचे आहे की हे एक मेन हेडिंग आहे. तर मी याला देईल बोल्ड. बोल्ड टॅग काम करतो टेक्स्टला बोल्ड करण्याचं. तुम्ही बघू शकता ते बोल्ड झालेलं आहे. ओके, हा टॅग खूप कॉमनली यूज होतो. याच्यानंतर एक न्यू टॅग आलेला आहे HTML मध्ये. जेव्हा तो HTML फाईल लॉन्च झाली होती तेव्हा आलेला आहे. त्याचे नाव आहे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग पण तेच काम करतो जे काम बोल्ड करतो. मी इथं खाली लिहितो आता अच्छा हो.
तुम्ही बघू शकता दोघांमध्ये काही आउटपुट नाही. पण आता तुम्ही मला सांगशाल की भैया हो नंतर अच्छा हो डायरेक्ट येऊन गेला, पण मी तर ते खालच्या लाईनवर लिहिलं आहे. गोलू तुम नहीं समझ रहे हो. कारण HTML जो कंटेंट असतो तो पूर्ण एका रांगेत घेऊन जातो. तुम्हाला त्याला सांगावं लागेल की नाही नाही अच्छा हो मला खाली लिहायचे. मग ते कसं करायचं? अजून एक एंटर. ते तर झालं नाही. नाही ते तसं नाही होत. त्याच्यासाठी पण टॅग आहे. हां, त्याच्यासाठी टॅग आहे. त्याला म्हणतात पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅग सिंगल यूज होतो. आता ते खाली येऊन गेलं. त्यासाठी अजून एक वे करण्याचा, तुम्ही त्याला ब्रेक पण करू शकता. ब्रेक केल्याने तुम्हाला डिफरन्स दिसला असेल की ते एक्झॅक्ट खाली आलं आणि पॅराग्राफ टॅग दिल्याने त्याने एक लाईन ब्रेक केली. हा डिफरन्स आहे HTMLचा. त्याच्यानंतर अजून तुम्हाला मी टॅगशी इंट्रोड्यूस करतो. आय मीन्स इटॅलिक. मी इथं लिहिलं मुंबई. हे टेक्स्ट इटॅलिक मध्ये आलेलं आहे. मग मी याला इटॅलिक सोबत बोल्ड करू शकतो का? हां, करू शकतात. तुम्ही इथं बघू शकता ते इटॅलिक सोबत बोल्ड पण झालेला आहे. अजून कोणता टॅग असतो? बेसिक चालू आहे आपला. त्याच्यामध्ये येतो अंडरलाईन. अंडरलाईनमध्ये मी लिहितो पुणे. अंडरलाईन. हे झाले आपले बेसिक्स टॅग्स. आता आपण जाऊ थोडं ॲडव्हान्सकडे. ॲडव्हान्समध्ये येतो पहिला टॅग आहे मार्क्यू. मार्क्यू टॅग काय काम करतो? मार्क्यू टॅग काम करतो काहीतरी शो करण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी. मार्क्यू टॅग काम करतो स्क्रोलिंग इफेक्ट. आता हे मार्क्यू टॅगमध्ये जे पण लिहेल लाईक युअर एक्झाम स्टार्ट 10 मे. एक मिनिट मी ॲट्रिब्यूट काढू. इथे तुम्ही पाहू शकता वर युअर एक्झाम स्टार्ट्स 10 मे दिसत आहे. हा स्क्रोलिंग करण्याचे काम करतो मार्क्यू टॅग. मग याला आपण देऊ शकतो डायरेक्शन. ठीक आहे. हे एक ॲडव्हान्स HTML आहे. हे तुम्हाला मी नंतर सांगेल. मार्क्यू टॅग आपला बेसिक्समध्ये येतो. मार्क्यू टॅग झाला की याच्यानंतर आपण थोडं जो ॲडव्हान्सकडे. तुम्ही वेबसाईटमध्ये पाहिलं असेल की फॉर्म असतात. आता लाईक मी एक वेबसाईट दाखवतो तुम्हाला. कोणती वेबसाईट? लाईक फेसबुकवर जेव्हा तुम्ही जाल हे तुम्हाला फॉर्म दिसतोय. या फॉर्ममध्ये 2 इनपुट बॉक्स आहेत. इनपुट बॉक्स म्हणजे इथे मी काहीतरी टाईप करू शकतो. ओके, टाईप करू शकतो. तर तो टाईप करताना ॲक्सेप्ट करणारा कोण असेल? HTML. ओके, तर ते आपण बनवू शकतो. हो, कसं काय? फॉर्मच्या मदतीने. आता मी सांगतो तुम्हाला फॉर्म काय. तुम्ही वेबसाईट्स पाहिल्या असतील, बऱ्याच प्रकारचे फॉर्म असतात. फॉर्म वन प्रकारचे नसतात, एका प्रकारचे नसतात. फॉर्ममध्ये वेगवेगळ्या फील्ड्स असतात. फील्ड्समध्ये लिहिलेलं असतं ID, त्याच्यानंतर फील्ड्समध्ये लिहिलेलं असतं पासवर्ड, ओके, आणि खाली एक बटन असतं.
बटनवर लिहिलेलं असतं लॉग इन. हे आपण बनवू शकतो हो, किंवा आता याच व्हिडिओमध्ये मी दाखवतो बनवून. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचे, जी तुमची index.html फाईल आहे तिथे लिहायचे फॉर्म. इथं तुम्ही बघू शकता एक टूल किटचा सिम्बॉल होते, म्हणजे हा एक टॅग. एंटर करा. एंटर केल्यानंतर सगळ्यात अगोदर हा ॲक्शन हा ॲट्रिब्यूट काढून टाका. ॲक्शन ॲट्रिब्यूट काढल्यानंतर याला करा एंटर. तुमचा फॉर्म टॅग रेडी आहे, पण इथं काही दिसत नाही, कारण दिसणार नाही. तुम्ही फक्त फॉर्म टॅग ओपन केलाय, त्याच्यामधले कंटेंट्स लिहिले नाहीत. कंटेंट्स मीन्स मी बोलतो टॅग. मी ओपन केला टॅग, मी याच्यामध्ये लिहिल इनपुट. इनपुट काय टॅग आहे, टूल किटचे सिम्बॉल आहे. आणि इनपुट नंतर स्पेस दिल्यानंतर मी जे पण पहिलं नाव लिहेल टाईप, तो राहील त्याच्या ॲट्रिब्यूट. मला द्यायच्या ॲट्रिब्यूटमध्ये टेक्स्ट. इनपुट टाईप टेक्स्ट. मग काय होईल, हा एक टेक्स्ट घेईल. कसं काय पहा, सचिन हे एक नेम आहे आणि हा एक टेक्स्ट घेतोय. कसं काय, कारण मी त्याला कमांड दिली वेब पेजला की कोणीतरी येईल आणि इथं इनपुट करेल. सेम पासवर्डसाठी 2 टेक्स्ट बॉक्स. इथं बाजूला येऊन गेलं, मी थोड्या वेळा अगोदर बोललो, तुम्ही इथं यूज करू शकतात पॅरेग्राफ किंवा BR. हे खाली येऊन गेलं. 2 टेक्स्ट बॉक्स झाले. जसं आपण आउटपुट एक्सपेक्ट केलं होतं, ID पासवर्ड लॉग इन बटन, त्याच्यापैकी आपले टेक्स्ट बॉक्स झालेले आहेत. आता आपल्याला पाहिजे बटन, ते पण येतं HTML मध्ये. मी केलं एंटर. इनपुट टाईप आणि टेक्स्टच्या जागेवर लिहा तुम्ही बटन. पहा बटन आल्यानंतर इथे एक बटन शो झाले, पण त्यामध्ये काही टेक्स्ट आपल्याला शो होत नाही. टेक्स्ट शो करण्यासाठी तुम्हाला त्याचा अजून एक ॲट्रिब्यूट यूज करावा लागेल, त्याच्या नावे व्हॅल्यू. व्हॅल्यूमध्ये तुम्ही जे देणार ते येईल. काय मी बरोबर सांगतोय हो. तुम्ही जे व्हॅल्यूमध्ये देणार ते वेब पेजवर दिसेल. कसं काय मी सांगतो. मी ते व्हॅल्यूमध्ये दिलं पाणीपुरी. पहा पाणीपुरी, ते क्लिक होत आहे. पहा याला खालच्या लाईनवर घ्यायचे, इथून घ्या तर लिहा BR ब्रेक. ओके, पॅरेग्राफ यूज करू, थोडा बेटर राहील, स्पेसिंग भेटेल आपल्याला. पाणीपुरी. ओके, आता आपल्याला फक्त पाहिजे आहे तिथं की ID अँड पासवर्ड हे नेम कसे यूज करायचे. यासाठी एक टॅग आहे HTML मध्ये, त्याला म्हणतात लेबल. ओके फ्रेंड्स, त्याला म्हणतात लेबल. लेबलमध्ये हा पहिला ॲट्रिब्यूट पण तुम्ही रिमूव्ह करून द्या. फॉर लेबलमध्ये तुम्ही जे पण लिहिणार ते तुम्हाला वेब पेजवर दिसेल, लाईक ID. अँड सेम हिअर लेबल रिमूव्ह फॉर पासवर्ड. ओके, ID पासवर्ड पाणीपुरी. बटनचं नाव थोडं वेगळं झालेलं आहे, मी त्याला सेट करतो लॉग इन. आपला फॉर्म बनवून तयार झालेला आहे. मग एवढ्याच प्रकारचे इनपुट टाईप असतात का? नाही, अजून असतात, मी दाखवतो. इथं लिहा इनपुट, हा एक टॅग आहे आणि टाईपमध्ये मी लिहितो नंबर. मी इथं अल्फाबेट एंटर करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो होत नाही, कारण मी त्याला इनपुट टाईप नंबर दिला आहे. आणि मी जेव्हा नंबर प्रेस करेल तर तो नंबर ॲक्सेप्ट करेल, कारण मी त्याला कोड करताना असा केलेला आहे की त्याने फक्त नंबर घेतला पाहिजे. आणि इथं तुम्हाला शो होत असेल की मी इथं त्यांना इन्क्रीज अँड डिक्रीज करू शकतो. ओके, अजून मी दुसरा तुम्हाला इनपुट टाईप सांगतो. दुसरा इनपुट टाईप आहे रेंज. ओके, रेंज नंतर जो पुढचा इनपुट टाईप आहे कलर. कलर तुम्ही चॉईस करू शकता तुमच्या हिशोबाने, पिकर रेड ब्ल्यू ग्रीन. ओके, इथे तुम्हाला तर दिसत आहे. त्यानंतर पुढचे इनपुट टाईप आहे डेट. डेटमध्ये तुम्हाला शो होईल कॅलेंडर.
ओके, मी डेट सिलेक्ट केली, इथं ती आलेली आहे. इनपुट टाईप डेट, डेटमध्ये तुम्हाला शो होतं कॅलेंडर. त्याच्यानंतर जो पुढचा इनपुट टाईप आहे तो आहे फाईल. फाईलमध्ये तुम्ही चॉईस करू शकतात की तुमच्या पी सीमधून कोणती फाईल तुम्हाला अपलोड करायची असेल तेव्हा काम येतो इनपुट टाईप फाईल. तुम्ही जेव्हा चूज फाईलवर क्लिक करणार तेव्हा ओपन होईल तुमच्या एक पॉपअप विंडो. तुम्ही इथून कोणतीही फाईल चॉईस करू शकता. तर आपलं HTMLचं एवढं बेसिक्स इथं कव्हर झालेलं आहे. हॅलो दोस्तो, आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मी केव्हापासून हे बघते, हे करते, याचा यूज काय? समजा मी सांगतो बरोबर झाल्यावर. HTML डिझाईन करता काय? वेब पेजेस. वेब पेजेस. मग तुम्ही ज्या रोज ह्या मोठ्या मोठ्या वेबसाईटला व्हिजिट करतात, लाईक facebook.com, instagram.com किंवा व्हिज्युअल स्टुडिओ कोड, आता ही वेबसाईट पण HTML बनलेली आहे. वेब पेजेस डिझाईन करण्यासाठी HTML यूज होत असते. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की टॅग काय, जे तुम्ही या लेस दॅन अँड ग्रेटर दॅन ब्रॅकेटच्या मध्ये लिहिणार हा टॅग असेल. पण त्यांना काहीतरी आयडी पाहिजे, ते एक स्पेसिफिक ते प्रिडिफाईन आहेत. तुम्ही स्वतःच्या पद्धतीने टॅग लिहू शकत नाहीत. आता मी तुम्हाला दाखवलं H1 हा एक टॅग आहे, तो प्रिडिफाईन. त्याच्यानंतर HTML मध्ये काही टॅग सिंगल पण असतात, जसं की आपण पाहिला पॅरेग्राफ टॅग आणि आपण पाहिला BR टॅग, हे होते सिंगल टॅग. अच्छा, असं असतं हो. त्यानंतर आपण पाहिलं इनपुट टॅगमध्ये, फॉर्ममध्ये इनपुट टॅग वगैरे बनवून पाहिले, ते पण HTMLचा पार्ट होता. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत टेबल टॅग. टेबल टॅग काय असतो, जिथं डेटा येतो. सगळ्यात अगोदर आपण टेबल काय असतं. टेबल इज अ collection of rows and columns. अच्छा, हां, टेबल टॅग हा जास्त कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम. मग याला बनवतो एकदम इझी. इथं लिहा टेबल. ओके, टेबल लिहिल्यानंतर तुम्हाला माहिती का टेबल टॅग अगोदर तुम्ही आउटपुट ड्राय रन करा की तुम्हाला आउटपुट कसं पाहिजे, त्याच्याने थोडं इझी जाईल ते. तर मी सगळं इरेज करतो. लाईक हा एक टेबल आहे. या टेबलमध्ये मी काही फील्ड्स ॲड करतो. E1, E2, E3 आणि E4. मग याच्यामध्ये जी वरची लाईन राहील ती राहील तुमची टेबल हेडिंग. टेबल हेडिंग लाईक कोणाची आयडी असेल, कोणाचं नेम असेल, कोणाचा पासवर्ड असेल, कोणाची एज असू शकते. तर इथं जो पण डेटा आता येणार आहे तो राहील रोज अँड कॉलम्स फॉर्मॅटमध्ये. तुम्ही इथं बघू शकता 1 रो आणि ही सेकंड रो. टोटल इथं झालेला आहे आता 3rd रो. तर इथं काही ना काही डेटा येईल. इथं कोणाची आयडी 1 असू शकते,
नेम असू शकतो ABC, पासवर्ड असू शकतो 1 2 3 आणि एज असू शकते 18. ओके, तर हे झालं आपलं फक्त ड्रॉइंग. आपल्याला ते शो करायचं आहे HTML वर, ते आपण करू शकतो. कसं काय, आता मी तुम्हाला इथं बोललो होतो की टेबलमध्ये हेडिंग्स असतात. हेडिंग्स काय, 1 दाखवतो. तुम्हाला ह्या ज्या दिसत आहेत या टोटल हेडिंग्स आहेत. हे या टोटल हेडिंग्स, येस माय फ्रेंड्स, या हेडिंग्स आहेत. ID, नेम, पासवर्ड अँड एज, या आहेत हेडिंग्स. यांना शो करण्यासाठी एक टॅग आहे. त्याचे नाव आहे हेडिंग, म्हणजे TH. याला म्हणतात टेबल हेडिंग. पहिली हेडिंग काय आहे आपली, ID. मी दिलं ID. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही पहा, हेडिंग आपण रो मध्ये दिलेले आहे. आपण डायरेक्ट हेडिंग देऊ शकत नाही. ही एक रो आहे. मी तुम्हाला अगोदर बोललो होतो, टेबल इज अ कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम्स. मग मी इथं आलो, मी इथं दिला अगोदर रो क्रिएट करण्यासाठी आपण देतो. मी तुम्हाला दाखवतो. ही जी रो आहे ती क्रिएट करण्यासाठी आपण देतो TR. TR काय करतं, 1 मिनिट इथं खाली तुम्हाला इथे देतो. TR काम काय करतं, TR काम करतं टू क्रिएट अ रो फॉर टेबल. ओके, TR काय काम करतं, TR टॅग. दिस इज अ टॅग, नॉट ओनली TR. हा TR टॅग आहे, जो ओपन पण होतो आणि क्लोज पण होतो. जे टॅग ओपन आणि क्लोज होतात त्यांना म्हणतात TR टॅग. ओके, किंवा डबल टॅग किंवा सेमेंटिक टॅग. जे ओपन आणि क्लोज होतात ते दोघं मित्रांनो. आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट टॅग आहे चल जा भाई. टेबल हेडिंग TH /TH. हा काय काम करतो, हा करतो टू क्रिएट हेडिंग. ओके, हा टॅग करतो काम हेडिंग क्रिएट करण्याच्या. आता नेक्स्ट टॅग जो राहील त्याचे नाव राहील TD /TD to insert the data into table. ओके फ्रेंड्स, TD टॅग काम करतं डेटा इन्सर्ट करण्याचे टेबलमध्ये. आपण हे सगळं आता प्रॅक्टिकली पाहू. तुम्हाला सगळी थिअरॉटिकल अँड बेसिक कन्सेप्ट माझी सांगितली गेली आहे. आता आपण याला पाहू प्रॅक्टिकली. सगळ्यात अगोदर आपण क्रिएट करू, काय करू, TR मीन्स टेबल रो. इथं पहा, आपण सगळ्यात अगोदर काय क्रिएट केलं, टेबल रो. टेबल रो मध्ये 1 2 3 4 कॉलम्स आहेत. मग आपण 4 टाइम घेऊ टेबल हेडिंग. एंटर. पहिली कॉलमचे नाव काय आहे, ID. ओके, त्याच्यानंतर परत टेबल हेडिंग. दुसऱ्या कॉलमचे नाव काय आहे, नेम. ओके, त्याच्यानंतर परत टेबल हेडिंग.
तिसऱ्या कॉलमचे नाव काय आहे? एज, आय थिंक पासवर्ड. ओके, पासवर्ड. आणि चौथ्या कॉलमचे नाव काय आहे? एज. ओके, याच्यानंतर तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे डेटा. परत क्रिएट करा टेबल रो. त्यानंतर तुम्हाला बोललो तुम्ही डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपल्याकडे टॅग आहे काय? TD, टू इन्सर्ट डेटा इन टू टेबल. त्याच्यानंतर एक रो क्रिएट झाली. डेटा इन्सर्ट करताना पण तुम्हाला रो क्रिएट करावी लागेल, कारण इथं पहा तुम्ही आउटपुट कशात आहे? रो मध्ये अँड कॉलम्स मध्ये. आता आपण रो क्रिएट केली. याच्यामध्ये आता आपण लिहू TD मीन्स टेबल डेटा. कशा डेटा? फर्स्ट ॲटम पहा, फर्स्ट ID, आय डी 101. त्याच्यानंतर TD जेव्हा क्लोज होतो त्याच्यानंतर परत डेटा इन्सर्ट करायचा. परत लिहा TD टेबल डेटा. नेम आहे एंजल प्रिया. ओके, एंजल प्रियाचा पासवर्ड आहे 1 2 3. कोणाला सांगू नका पासवर्ड, आपल्याला राहू द्या. परत सॉरी, मी तर TH करून टाकलं, तिथे TD व्हायचं होतं. TD. ओके, इथं परत टेबल डेटा आणि तिची एज आहे 23. इथं मी तुम्हाला आता आउटपुट शो करतो. इथं पाहू शकतात तुम्ही आपला आउटपुट शो झालेला आहे. आणि आता तुम्ही म्हणणार की भैया ये क्या किया आपने? ड्रॉ तो इतना अच्छे से किया कि इधर ID है, नेम है, पासवर्ड है, एज है. मग मी तुम्हाला खाली दाखवलं की असा टेबल क्रिएट होतो, पण इथं आउटपुट काहीतरी वेगळं झालेलं आहे, कारण आपण टेबल टॅगला एक ॲट्रिब्यूट अप्लाय केलेला आहे. त्याला टेबल टॅगच्या मध्ये येऊन मी तुम्हाला बोललो होतो, हे जे कर्ली ब्रॅकेट असतं ना, वन सेकंड इकडे मी तुम्हाला सांगतो. टेबल टॅगमध्ये ह्या कर्ली ब्रॅकेट नंतर, ओके, या कर्ली ब्रॅकेट नंतर आपण जे पण लिहितो असतो टॅग, आपण काय लिहिलं? टेबल नंतर आपल्याला एक ॲट्रिब्यूट अप्लाय करायचं असतं. त्याचे नाव आहे बॉर्डर इक्वल टू डबल कोट्स क्लोजिंग. इथं आपल्याला त्याला साईज द्यावी लागते, लाईक 2 3 4 5 ॲज पर युजर रिक्वायरमेंट. मग आपण त्याला आता साईज देऊ. कुठं? टेबल टॅगच्या मध्ये येऊ. हा टेबल टॅग आहे ना, हा पूर्ण एक टॅग आहे. याच्यानंतर स्पेस, याच्या ॲट्रिब्यूट बॉर्डर असं सजेशन आलं. बॉर्डरवर क्लिक करा आणि इथं मी देतो आता सध्या बॉर्डर 2. तुम्ही बघू शकतात ते रो अँड कॉलम फॉर्मॅटमध्ये आपला डेटा आलेला आहे. असे तुम्ही मल्टिपल डेटा इन्सर्ट करू शकतात. मी बॉर्डर तसं करून 1च देतो, कारण ती थोडी लॅविश दिसते आणि ठीक पण असते. आता मी ही लाईन पूर्ण करतो. कॉपी पेस्ट. मी डेटा चेंज करतो 102 103. एंजल प्रियाच्या जागेवर करतो मी व्हाईट प्रिया. एज वगैरे सेम राहू देतो. त्यानंतर परत एंजल प्रिया होतो. तुम्ही पाहू शकता इथं व्हाईट प्रिया पण सेट झालेला आहे 102 103. ओके, तर हा होता टेबल टॅग जो तुम्ही आता पाहिलेला आहे. त्याला करतो रफ आणि आपण नेक्स्ट जाऊ आता इमेज टॅग, जो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला सांगतो मी इमेज टॅग का इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही आता जेवढ्या पण वेबसाईट बघणार, आता ही काय व्हिज्युअल स्टुडिओ कोडची एक इमेज आहे. अच्छा, ही काय? एक इमेज आहे. अच्छा, आपण जाऊ आता च्यवनप्राश.com. च्यवनप्राश.com वर आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आता इमेज टॅग. नेचर, आय लाईक नेचर. ओके, आता तुम्ही आलेले आहात च्यवनप्राश.com वर. च्यवनप्राश.com वर आल्यानंतर तुम्ही HTML मध्ये लिहा इमेज टॅग. असा पूर्ण नाही लिहा, त्याचा सिंटॅक्स आहे IMG. ओके, IMG मध्ये पहा तुम्हाला मी आताच बोललो, टॅग नंतर या ब्रॅकेट नंतर जे काही पहिला वर्ड असेल ING, तो आहे टॅग.
मध्ये एक स्पेस आणि नंतर आहे SRC इक्वल टू डबल कोट्स. म्हणजे याच्यामध्ये त्या इमेजचा आपल्याला सोर्स द्यावा लागेल, ती इमेज येते कुठून आहे. अच्छा, ओके, यस, यही है. मग आता तुम्ही या च्यवनप्राश.com वर आणि इथं सिलेक्ट करा आता हे. या इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही करा राईट क्लिक आणि राईट क्लिक केल्यानंतर इथं व्यवस्थित वाचा आणि मगच क्लिक करा कॉपी इमेज ॲड्रेस. ओके, कॉपी इमेज ॲड्रेस करा आणि त्या सोर्समध्ये तो पेस्ट करून द्या तुम्ही कॉपी केलेला इमेज ॲड्रेस. ओके, मग हे अल्ट काय? अल्ट एक असा कॉन्टेंट घेता आपल्याकडून, जेव्हा ही इमेज शो नाही होणार तेव्हा त्या वेब पेजवर कोणता मेसेज शो करायचा. मी दाखवतो तुम्हाला. मी इथे लिहितो आता नॉट फाउंड. ओके, आणि मी जातो माझ्या वेबसाईटवर, प्रोग्रामवर. तुम्ही पाहू शकता इथे इमेज शो झालेली आहे. त्याला थोडी स्मॉल करून देतो मला दिसण्यासाठी. ओके, पहा इथं इमेज शो झालेली आहे. आता ही इमेज खूप विस्कळीत आहे, मग मी तिला अजून ॲट्रिब्यूट्स देऊ शकतो. कसे मी सांगतो, वेट. मी याला देतो आता विड्थ. ओके, विड्थ मी देतो याला आता 100. पहा इमेज केवढी झालेली आहे. तसंच मी त्याला देऊ शकतो हाईट 400. यू नो की हे ॲट्रिब्यूट्स इमेजवर काम करत आहेत. विड्थ दिल्याने ती इमेजची विड्थ वाढली आणि हाईट दिल्याने त्या इमेजची हाईट वाढली. हे दोघं जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते इमेज टॅगच्या आपण मध्ये देतोय ते इमेज टॅगवर काम करतात. इमेज टॅग खूप इम्पॉर्टंट आहे, याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मी परत सांगतो, इमेज टॅग इथून पूर्ण रफ करून देतो. मी एक वेळेस परत रिवाइज करतोय. इमेज टॅग क्रिएट करण्यासाठी तुम्हाला बॉडीच्या मध्ये लिहावं लागतं IMG. ओके, IMG लिहिल्यानंतर तुम्हाला जायचं आहे च्यवनप्राश.com. ओके, इथं तुम्ही टॅब ओपन करा. इथं जा google.com आणि इथं जा unsplash.com मीन्स च्यवनप्राश.com. च्यवनप्राश.com वर गेल्यानंतर इथं वर आपण सर्च करू मॉडल. वेअर इज मॉडल. मॉडलवर क्लिक केल्यानंतर एक मॉडलला घ्या, त्याच्यावर करा राईट क्लिक आणि राईट क्लिक केल्यानंतर करा कॉपी इमेज ॲड्रेस. कॉपी इमेज ॲड्रेस केला की इथं करून त्याला पेस्ट. पेस्ट केला की तुम्ही पाहू शकता तुमच्या आउटपुटमध्ये तो मॉडल आलेला असेल. वेट दाखवतो. दिस इज अ मॉडल. ये मॉडल. ओके, आता आपण याला देऊ हाईट अँड विड्थ. हाईट अँड विड्थ देण्यासाठी एक्झॅक्ट या ब्रॅकेटच्या मध्ये स्पेस द्या. हाईट 100. तुम्ही पाहू शकता इमेजची हाईट झालेली आहे 100. ओके फ्रेंड्स, याच प्रकारे इमेज टॅग काम करत असतो. आता तुम्ही म्हणाल हे अल्ट काय? मी इथं लिहितो आता मॉडल नॉट फाउंड. मॉडल नॉट फाउंड म्हटल्याने इथं काही तुम्हाला दिसणार नाही, कारण अल्ट हा ॲट्रिब्यूट तेव्हाच काम करतो जेव्हा सोर्स रॉंग असेल. ओके, मग मी इथं सोर्समध्ये काढतो हा D आणि हा 3. ओके, D आणि 3 काढल्यानंतर पण हे येत आहे, कारण मला बराच पूर्ण सोर्स कमी करावा लागेल. असं का होत आहे मला पण माहिती नाही. मी त्याच्या URL थोडा चेंज करतो. ओके, पहा आता इथं आलं मॉडल नॉट फाउंड. ओके, जेव्हा ह्या इमेज टॅगला प्रॉपर सोर्स भेटत नाही तेव्हा ही जी इमेज टॅग आहे हा सांगतो की माझं काम संपलं. आता इथून काम चालू होतं अल्ट ॲट्रिब्यूटचे. ओके, आहे अल्ट ॲट्रिब्यूट. मग मी अल्टमध्ये जे लिहेल ते कुठं दिसेल? वेब पेजवर. हो, वेब पेजवर दिसेल. मी अगर 1 सेकंड, मी जर इथं लिहेल पानी चला गया, ये देखो पानी चला गया, आप देख सकते हो. तर या प्रकारे आपण इमेज टॅग पण कंप्लीट करून घेतलेला आहे. याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट टॅग येतो, त्याचं नाव आहे अँकर टॅग. ओके, 1 सेकंड, मी सगळं
ड्रॉ करून बघू. तुम्हाला मी अँकर टॅग दाखवतो. google.com VS कोड हे पहा. अँकर टॅग क्रिएट कसा करतात सांगतो. फक्त लिहा ए आणि इथं टूलकिटच्या सिम्बॉलला करून द्या एंटर. आता अँकर टॅग काय काम करतो, हा आहे अँकर. मी तुम्हाला बोललो ब्रॅकेट नंतर पहिलं वर्ड जे आहे तो असतो टॅग स्पेस. तुम्ही तर पाहू शकता अँकर टॅगला ॲट्रिब्यूट आहे. ओके, ॲट्रिब्यूट आहे काय आहे, HREF इक्वल टू डबल कोट्स. सेम मी इथं लिहितो HREF इक्वल टू डबल कोट्स. याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता URL कोणता, मी सांगतो https://google.com. हा तुम्हाला डायरेक्ट त्या google.com घेऊन. हा एक पेअर टॅग आहे म्हणून याची राहील क्लोजिंग/a आणि तुम्ही मध्ये द्या क्लिक मी, तर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होणार google.com वर. ओके, या HREFचा मिनिंग असतो हायपर रेफरन्स. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली पाहू. मी इथं दिलं हायपर रेफरन्समध्ये, इथं दिलं मी क्लिक मी. तुम्हाला टॅग शो होईल, आउटपुट शो होईल. प्लीज ट्रस्ट मी. दिस इज अ आउटपुट. आणि तुम्ही इथं पाहू शकता हा माझा ॲरो पहा, ॲरो कुठे येतो. जसं मी ह्या क्लिक मीवर हॉवर करतो तो कर्सरमध्ये चेंज होतो. पहा, हे एक पंजाब बन चुका आहे जो 2.5 किलो का था सनी देओल का. आता मी जेव्हा याच्यावर क्लिक करेल तो कुठेही रिडायरेक्ट करत नाही. पहा, तो रिडायरेक्ट होत नाही कारण मी त्याला लिंक दिले नाही. त्याला लिंक देतो, व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर येतो मी आणि इथं आल्यानंतर एक्झॅक्ट URL बारमध्ये इथं क्लिक करा, हा ॲड्रेस कॉपी करा आणि परत या आपल्या आउटपुट विंडोवर आणि आपल्या कोडमध्ये आल्यानंतर हे जे हायपर रेफरन्स आहे या डबल कोट्सच्या मध्ये ते लिंक जी तुम्ही कॉपी केली होती त्याला पेस्ट करून द्या. आणि इथं रिफ्रेश केल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणणार क्लिक मी अँड लेट बूम गाईस, तुम्ही येऊन गेलेला आहेत व्हिज्युअल स्टुडिओ कोडच्या वेबसाईटवर. हे कैसे हुआ, हे एक जादू है क्या, हे एक जादू है. मग मी कुठेही जाऊ शकते, हो तुम्ही कुठेही जाऊ शकता. तुम्ही सर्च करा, गुगलवर या google.com, इथं तुम्ही सर्च करा यूट्यूब अँड youtube.comच्या तुम्ही इथून URL बारमधून घ्या डोमेन घेतल्यानंतर याला द्या गाईस कंट्रोल-C, डॉक्युमेंट्सवर या, परत जा हायपर रेफरन्समध्ये पेस्ट करा, सेव्ह करा, रिफ्रेश करा, क्लिक करा आणि तुम्ही जाणार डायरेक्ट रिडायरेक्ट होणार youtube.com वर. ओके, तर हा होता तुमचा अँकर टॅग. बाकी टॅग पाहू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला आता मी जेवढे टॅग शिकवलेले आहेत त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसेस काय काय, हेडिंग टॅग फर्स्ट ऑफ ऑल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हेडिंग टॅग, हेडिंग हेडिंग ओके, हेडिंग टॅग. सेकंड, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन, पैराग्राफ, BR. ओके, थर्ड नंबर मार्किव, मार्किव टॅग. त्यानंतर टेबल, टेबल टॅगमध्ये आपण पाहिलेलं होतं TR, TH, TD आणि टेबल टॅगच्या एक ॲट्रिब्यूट त्याचे नाव होतं फॉर्डर इक्वल टू मध्ये त्याची व्हॅल्यू लाईक 2, 3, 4 जे असेल ती. त्याच्यानंतर आपण पाहिलं होते फॉर्म्स, फॉर्म्समध्ये आपण पाहिले होते इनपुट टाईपमध्ये टेक्स्ट, नंबर, त्यानंतर कलर, रेंज,
फाईल अँड डेट शोज द कॅलेंडर. त्यानंतर आपण पाहिलं होतं इमेज टॅग मीन्स IMG टॅग. ओके, तुम्ही एवढी प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅलो दोस्तो, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहू काही नवीन टॅग्स जे HTML5 मध्ये ॲड झालेले आहेत. त्यांचे नाव आहे प्रोग्रेस टॅग, मार्क टॅग अँड टेक्स्ट एरिया. हे काम काय करतात दाखवतो. वेट, आपण इथे जाऊ. इथं गेलो की आपण आपल्या कोडमध्ये लिहू प्रोग्रेस. ओके, आणि प्रोग्रेसमध्ये दोन याचे ॲट्रिब्यूट होतात. वन मीन्स व्हॅल्यू. आता तुम्हाला एक मिनिट, मी अगोदर आउटपुट शो करून दाखवतो. हे पहा, प्रोग्रेस जे आजकाल मुलांची बिलकुल होत नाही. का? मुलींच्या मागे. ओके, आपण इथं लिहू आता व्हॅल्यू. सॉरी, ही टॅगच्या मध्ये ॲट्रिब्यूट आहे, त्याचं नाव आहे व्हॅल्यू. ते दिले मी 50. ओके, आता 50 ही पूर्ण होऊन गेलेली आहे कारण त्याला एंडिंग पॉईंट सापडत नाही. एंडिंग पॉईंट काय? एंडिंग पॉईंट आहे मॅक्सिमम व्हॅल्यू. मॅक्सिमम व्हॅल्यू किती? 100. तर तो काय होईल? हाफ. ओके, हाफ मीन्स हाफ. ओके, आणि जर मी दिली मॅक्सिमम 200, तर 200 डिवाइड इंटू 50. ओके, हा होता प्रोग्रेस बार, सॉरी प्रोग्रेस टॅग. याच्यानंतर आपण पाहू मार्क. Here is mark. H1. Hey. Mark. Hello. Slash mark. Yes. आ गए. अब देखो, तुम्हाला काय करायचे, बॉडीमध्ये या. तुम्हाला माहिती आहे कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला वेब पेजमध्ये हायलाईट करून दाखवाव्या लागतात. हायलाईट, की ही न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पोर्टल वेबसाईट्स बघतात की UIDY गव्हर्नमेंट वेबसाईट असतात, तिथं ते दाखवतात की हे खूप इम्पॉर्टंट आहे, जसं की विज्युअल स्टुडिओ कोड. आता हे वेबसाईट आपण घेऊ, लाईक एक्झाम्पल. हे पहा, हे बोल्ट आहे, याचा कलर थोडा ब्ल्यू आहे. हे बोल्ट आहे, हे ते आपल्याला हायलाईट करून सांगतायत. ओके गाईज, ते हायलाईट करून सांगतायत कारण त्यांना असं वाटतं की आपण अंधळे आहोत, आपण ते बघू शकत नाही, म्हणून ते आपल्याला हायलाईट करून सांगतायत. ओके, ठीक आहे. तर आपण पाहू आता मार्क टॅग. विषय काय? मी एक H1 टॅग घेतला, त्याच्यामध्ये लिहिलं जेवलीस का. इथं तुम्ही पाहू शकता प्रिंट झालेला आहे जेवलीस का. पण जर आपण चुकीने मेसेज टाकून दिला, आय हेट यू. ओके, जेवलीस का, आय हेट यू, हा आपला मेसेज आहे. त्याच्यानंतर आपण सॉरी बोलण्यासाठी काय करू शकतो? सॉरी बोलण्यासाठी आपण एकदम मस्त वे आहे. ब्रॅकेट ओपन करा, लिहा मार्क. ओके, मार्क लिहा ब्रॅकेट ओपन करा, लिहा मार्क लिहिला की याच्यामध्ये लिहा सॉरी. ओके, जेवलीस का, आय हेट यू, सॉरी खालच्या लाईनवर पाहिजे, म्हणून इथं लिहून द्या तुम्ही BR. याच्याने जी रुसलेली व्यक्ती आहे ती थोडीफार तुमच्यावर म्हणून जाईल, नो प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट टॅग आहे आपला टेक्स्ट एरिया. आपण इथंच पाहू. आता आपण टेक्स्ट एरिया इथं लिहा टेक्स्ट एरिया. सजेशन येतं आहे, एंटर द्या. एंटर दिल्यानंतर नेम द्या. ओके, नाही सॉरी, नेम द्या हे.
हॅलो, आय डीची गरज नाही आहे. दिस टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया इथं तुम्हाला कॉलम अँड रोजच्या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू द्यावं लागतात. एवढे 30 जास्त होत आहे, मी 20 देतो. आता पहा, टेक्स्ट एरिया तुम्ही मिनिमाइज करू शकता तुमच्या हिशोबाने. टेक्स्ट एरियामध्ये इनपुट लिहिलं जातं लार्ज अमाऊंट लाईक ॲड्रेस मुंबई में रहता हूँ. ओके, टेक्स्ट एरियामध्ये तुम्ही लार्ज फॉर्मॅट लिहू शकता. कंटेंट टेक्स्ट, याच्यासाठी याला बोलतात टेक्स्ट एरिया. आपली बेसिक HTML आता संपलेली आहे. आता आपण जाणार आहोत ॲडव्हान्सकडे. तर स्वतः तुम्ही एकदम प्रॅक्टिस करा, प्रॉड ऑफ फील करा की आपण हळूहळू एक एक पायरी चढत आहोत वेब डेव्हलपमेंटची. तर आता आपण पाहू डिव, आणि याच्यासोबत आता आपण स्टार्ट करू CSS, पण ती पण एकदम स्मॉल केसेसमध्ये. याच्या HTML मध्ये एक टॅग आहे डिव. ओके, डिव काय असतो इथं तर काहीच कळणार नाही, प्रिंट काही होणार नाही, मी अगोदरच बोललो होतो. डिव काय, वेट सांगतो. तुम्ही या गोष्टीशी ॲग्री आहेत का की हे तुमचे एक वेब पेज. ओके, हे ब्राउझर आहे. ओके, या गोष्टीशी तुम्ही ॲग्री आहेत. हे काय, ब्राउझर. यहाँ पे लिख दो ब्राउज़र. ओके, ब्राउज़र हे आहे ब्राउझर. ब्राउझरमध्ये तुम्ही एखादी वेबसाईट ओपन केलेलं आहे. वेबसाईटमध्ये प्रत्येक कंटेंट असा ग्रीड फॉर्मॅटमध्ये दिसत असतो. इथं एक ग्रीड, त्याच्यानंतर इथं वेगळी एक ग्रीड, इथं वेगळी एक ग्रीड, आणि इथं वेगळी एक ग्रीड. ओके, दिस इज अ ग्रीड. मग क्रिएट कसं होते, हे होते डिव टॅगने. ओके, आता तुम्ही हेडमध्ये, कुठं, हेडच्या मध्ये एक टॅग ओपन करा, त्याचं नाव आहे स्टाईल. ओके, स्टाईल टॅग ओपन केल्यानंतर या डिव मध्ये एक कंटेंट द्या तुम्ही H1. ओके, H1 मध्ये लिहा हॅलो. ओके, आणि या डिवला एक क्लास द्या. क्लास एक सिलेक्टर आहे जे इंट्रोड्यूस करतं की मी एक क्लास आहे आणि मला तुम्ही स्टाईल करा. ओके, स्टाईल होते आपली हेडमध्ये आपण आता लिहिणार आहोत थोडी CSS. आता तुम्ही इथं पाहू शकता हॅलो एक डिवचा एलिमेंट आहे. ओके, पण त्या डिवचं नाव काय आहे, सपोज वन हे डिवचा क्लास आहे. ॲक्सेस कसा होईल, हा होईल डॉट ऑपरेटरने. मी इथे लिहिला 1 कर्ली ब्रॅकेट ओपन. आता मी इथे सिंपल CSS ची प्रॉपर्टी देतो, त्याचं नाव आहे बॅकग्राऊंड कलर सॅल्मॉन. ओके, तुम्ही पाहू शकता इथं बॅकग्राऊंड कलर सॅल्मॉन आलेला आहे.